श्री सत्यनारायण पूजा अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो श्री गणनाथा तुझे चरणी ठेवू माता। श्री सत्यनारायणाची कथा वधवी आता। स्वामी नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती तुझ्यावरे मला स्मृती यावी कथानुसंधानी आता। नमो गुरुदेवता योगी राज सुखदाता कृपा करुणी माझा अनाथा जो का स्वामी आज्ञा माझा तू। नमो आदिनारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागताती तिन्ही लोक आता। नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान ज्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तताती आता। एका कथानुसंधान जे पावन परम गहन निमिषारण्य शोनकाधी ऋषी जन सुता लागी पुसते झाले कलियुगी मानव जन बहुत झाले मतिहीन त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा। कामांना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा। सुत उवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून तो त्याचे अनुसंधान सांगतो। भगवानुवाच कलित करी पापाचा नाश कामसिद्धीचा प्रकाश सुरवरी देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रगट करून यतीद्वारा तोची प्रसंग सर्व बरा श्रीहरी विप्रांचा संवाद सार सांगतो तुझ कारणे कृतयुगी तेसा त्रेतायुगी द्वापाराचे अंती कलियुगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी यतीद्वारा प्रगट केले काशीपुर ही विख्यात तेथे शतानंद नामे विप्र राहत पुत्र कलत्र कुटुंब सहित दीन गृहस्थाश्रमी असे जो तो विश्वव्रत पारायण दारिद्र्य करुणी व्यापेला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता झाला नम्र आणि शांत बहुत त्याच प्रत्यक्ष देव होत रुद्र ब्राह्मण वेशे शांत पुसे विप्रा लागुनी कुठे गेले तू प्रयाण कायमनी इच्छा धरून यती वाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामाशी जात असो सत्यनारायण वाच भिक्षावृत्ती विप्रास परम धर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश ऐक विप्रोत्तमा सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वाशी दारिद्र्याचा करुणी नाश मुक्ती देत विशेष शोक संतापाचा ही क्लेश काही एक उरोने दी त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून तोची शोक संताप नासोन मनोरथा पूर्ण करील स्वमुखे ऐसे वदोन भूदेवास सांगत असे आपण कंठ दाटून या ब्रह्मन म्हणे देव कोठे सांगपा सत्यनारायण वाच मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्र रूप धरून प्रगट झालो तुझ लागी पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरून भक्तिभावे करून तारक होतो सर्वांशी तू माते शरण येई सर्व भावे मज ध्याई संकटे सर्व ठाईचे ठाई लय अशी पावतील ऐसे बोलून तत्काळ रूप आपुले अत्यंत अढळ दाविता झाला वेहाळ शतानंदा लागुनी चतुर्भुज घे मेघश्याम वर्ण आयुधे करी शोभायमान मस्तकी मुकुट परम गहन येती पाहता झाला पितांबरा आणि वनमाळा चारू हस्त वदन सावळा ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेविले तये चरणी शतानंद वाच हे भवनाशक मोक्षदानी माझ्या प्रादमनात नानी तुझे पाया लागून शरण जाण मी असे मस्तक करीतो तव चरणी भवसमुद्रात गेलो बुडून तुझे स्वरूप विसरून मूढ प्राय झालो मी आधी अनादी मायेचा करता तुझी भक्तांशी संकटे हरता तुझे आज्ञे विना त्रिजगता सामर्थ्य देवा वेदाधिका नसे नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वांशीच तू भाग्य माझे उदयाशी आले तुझे रूपे पाहिले पाऊले मज दिना ते उद्धारिले नारायणा सर्वेशा मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार आधी अनाधी विश्वंभर मज दिना ते तारावे मी दारिद्र्य करून व्यापलो आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी मुके करशील वाचाळ गिरीवर चढे पांगुळ तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती श्री सत्यनारायण वाच दारिद्र्यके द्रव्यादिके माझी नवे तृप्ती भक्तीची केवळ मज प्रीती हास्य करून मधुर गती ऐसा बोलता झाला बहुत धनाचे नवे कारण अनायासे मिळेल तेने करून भक्तीने करावे माझे पूजन षोडोपचारे करून या मज गृह आधी करून संकटात निर्मुक्त झाले जाण केवळ भक्तीचे कारण अनेक प्रिय मज नाही आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान अनायासे करिता प्रयत्न भक्तिभावे भजावे गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित नाना प्रकारे तोरणाधिक समावेत स्थांडील तेथे करावे कलश उदके पूर्ण आणून स्थापव परिपूर्ण
वरी दीप प्रज्वलून घृते करून ठेवावे, मांडून सिंहासन त्यावर शालिग्राम स्थापून विप्रेमुखे पूजन यथाविध करावे, अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती, भक्तिभावे मनोरथ पूर्ती सत्य सत्य जानपा, धूपदीपाचा विस्तार करावा, जो यथा प्रकार नैवेद्याचाही विचार तोही एक पास यथाविधी, सपाध गोधूम चूर्ण घृतात त्यास हळून दूध शर्करा मेहळून पाक सिद्ध करावा, षडश आणि पक्वाने ओधन आणि मिष्टाने नाना प्रकारची करुणी भक्तीने मज अर्पावी, मध्ये पानीय आचमन सुगंधयुक्त तांबूल जाण, श्रीफलादी दक्षिणा रत्न यथा विभव अर्पावे, मिळवून सकल आप्तजन गृहस्थाधी संपूर्ण कथा इतिहास तीन आदरे करून ऐकावे, भिल्लराजा आणि वाल्मिक चरित्र त्यांचे अनेक उद्धारून गेला, भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून अंती नेईल निज धाम, द्रव्यशी मज नाही प्रीती, अंतकरणापासून भक्ती करून आहळावे, मज प्रति पुत्राधी देईन सर्व भावे, ऐसे देऊनी वरदान यतिरूप अंतज्ञान झाले, आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले, विप्र विस्मित होऊन घरी आला परतून, श्रीयशी सर्व वर्तमान सांगत झाला, तेव्हा उभयता नमस्कार करून जे का आज मिळेल भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी, निश्चय करून ते वेळा भिक्षेशी नगरात पातला, न मागता बहुत लाभ झाला, पूर्ण झाले मनोरथ, विप्राशी हर्ष झाला, विस्मयही मनात केला, श्रीहरी प्रसन्न झाला, सत्यनारायण रूपाने श्रियेने त्याच काळी पती आज्ञा बंधुनी भाळी, पूजा सामग्री सिद्ध केली, आप्तमित्राधी मिळविले, सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकल श्रवण करून कृतकृत्य झाला, भक्ती पावनी तत्काळ प्रसन्न झाला, गणनीय विप्रते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान, शतानंद वाच, रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती, दासदासी आणि पदार्थी लक्ष्मी विपुल देई, मज गाई म्हशी वासरासहित दूध विपुल आनंदे देत, काय वाच्य करुणी मनात आपुली भक्ती ही द्यावी, यथास्तु म्हणे भगवंत दिदले तुझला मनोवाचित, अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तम, ऐसे पावनी वरदान कृतकृत्य झाला, विप्रन नाना भोगभोगी आपण श्रीपुत्राधी समवेत, दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला, आदरे करून आपापले घरा लागून सर्व जाते झाले, धन्य धन्य विप्रन यासी प्रसन्न झाला नारायण, त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले, कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचे ही सांगेन, उद्धारुनी पावलं मोक्ष सदन कथा पावन ऐकावी, इति श्री इतिहास समुच्चय प्रथमाध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सुतवाच. निषाद एक काष्ट वेचून नित्य विकाव्या गावात आणि एके दिवशी काशीपट्टणी भरा आणून ठेवला. तो झाला तृषकांत शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा विप्र निष्कांचन याचे घरी तुके धन व्हावा याशी काय कारण त्या लागी पुसता झाला. निषाद वाच. म्हणे विप्र तू दारिद्र्य असता कोठोने वैभव आले. आता दासादी बहुधा प्राप्ती झाली तुझा लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावाय. मजवरी करुणी दया झाल ते सर्व सांगावे. शतानंद वाच. श्री सत्यनारायण देवतायाशी पूजिता प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णावे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून. मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिधले. हे निषाद वाच. विप्राशी साष्टांग नमन करुणी म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझं असे मी साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत. काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाची स्वामी. हे ऐकून ते वेळा विप्र सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास एक पा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत. प्रजापालन धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझ्या आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण हे पाहुणे तो आदरे करून मज पुसता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचितची. माझे सांगितले नारायणे जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो. त्या लागून पूर्व पीठिका ज्या परी त्या प्रकारे तयाने जाण पूजिता श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले. तय काळी पूजा करावी भक्ती करून वित्य साठ्य विवर्जून तोषण नाही. नारायण द्रव्य संभारे करुणी
श्री नारायण परमात्मा जाणं, त्याशी सर्वांचा अभिमान शोषत नाही हे सत्य जाणं, भक्तीने पूजावा सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विधुर गृही तैसाची जाण, आतिथ्य करुणी तोषला दुर्योधनाचे घरी पूजा न अंगीकारी श्रीहरी विदुराचे मंदिरे राहता, झाला गोविंद गोपी अजमेळ आणि व्याध हनुमंत विभीषण आणि गृध्र मग काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले, ऐसे कोणी राजात पूजा संभार आणून सुओजा मिळून या प्रीतीने समाजा पूजिता पे झाला, त्यासाठी निषादा संपूर्ण भक्तिभावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होई, तू सत्यनारायणा ते या लोकी सर्व सुख जाण, अंती श्री हरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण, तू ऐसे कदाचित ते वेळा निषादे तयाशी नमस्कार केला, तिथून आपले घरी आला राहता, झाला आनंदी आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलावून सांगता, झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला, तेने आज काष्ट विक्रयात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजिन मी हा निश्चय करून निघाला, तो अनायासे धन पावला चतुर्गुणित हे वेळा आनंद झाला मनात, आपले घरी येऊन श्री लागी बोलावून सांगता, झाला प्रेमी करून पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणि गोधूम चूर्ण आणि घृत दूध शर्करा आणि तयाचा करून पाक आणि पक्वाने अनेक पुत्रपुत्र सकलिक अर्चना त्या लागी बोलविले, स्वतः शुचिर्भूत होऊन स्थापिले सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रावण करविले, भक्तिभावे नमस्कार करिता, झाला निषादेश्वर प्रसाद सर्व सादर सेविते झाले, तत्काळ या लोकी भोगवासना जी केले त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठराना अंती सानिध्य देता, झाला इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सुतवाच कथा. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ झाला वेश राजाचे उपदेश मणिपूर नगरात चंद्रमूर्चूड नामे राजा विख्यात, तो मिळवणी जन समस्त सत्यनारायण पूजित असे, तो रत्नपुराचा राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरून धन फार येता, झाला नदी मार्गे बहुत जनांचा समुदाय तेथ पाहता, झाला यथार्थ मणी धरून मनोरथ येता, झाला ते ठाई चांदावे लखलखित गहन मणिमोत्याने शोभायमान कृत्यवाद्य आणि गायन, ते ही एकता झाला विप्रवर करीती वेद अध्यायन, ऐसे मनोहर रम्य स्थान पाहुणे हर्षयुक्त मन वेशाचे झाले की कर्णधाराशी म्हणे वचन, मी ते पाहुणे येतो परतोनी, तोपर्यंत नौका इथून चालू तुम्ही न करावी, तेवेळी सेवक जन हात जोडून बोलती वचन, आज्ञा तुमचे प्रमाण पाहुणे यावे स्वामी, या वेश नावे तुम्ही उतरून नमस्कारोनी या सभाजन पुसत झाला, त्या लागून काय येथे होत आहे सत्य बोलती वचन, येथे सत्यनारायणचे अर्चन कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही, सर्वथा राजा लोकांची हिताकरिता पूजनाची गरीब प्रसिद्धता, कलियुग हा प्रकार वाढता लोक थरतील, समस्त 2 घटिका येथे राहून कथा एक परमगहन नंतर प्रसाद घेऊन जावे, आपले नौकेवर ऐसे गुणी साधू आणि वर बोले, तया लागून कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज प्रति सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणचे पूजन फळ ब्रह्मांनी देव सखल सांगावया नाही प्रबल, ऐसा कलियुगी फलदाता, परंतु थोडे तुझ लागून सांगतो, एके प्रेमी करून निर्धनी होणी धनवान, अंती उत्तम सुख भोगी अपुत्री पुत्रवान होणी, अंधा येती नयन राज्य गेले तया लागून प्राप्त होय, तत्काळ जी कामना करीती जन ती देतो सत्यनारायण, पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं नाशितो, साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यक नमस्कार करून बोलता, झाला त्यावेळी सत्यनारायण वाच, मजला संतती नाही जाण, कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्या रत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून मी पूजिन सत्यनारायण, हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त तुझी होती तुझ लागी, ऐकून हे प्रतिउत्तर संतोषले त्याचे अंतर करून श्री हरीचा नमस्कार प्रसाद घेता, झाला तेथून आला नावेवर सेवकाचा आज्ञा करी नौका चालवावी, सत्वर घराप्रती येता, झाला श्रीने मंगळ वैभावे साधू वळीला जीवे भावे, आनंदी करून स्वभावे श्री हरीशी भजत असे, गेला कौतुके काही काळ ऋतू स्नान झाली, वेहाळ पती संयोग करून तत्काळ गर्भधारणा करीती झाली, 9 मास भरता जाण, प्रसवली कन्या रत्न सौंदर्य तिचे अति लावण्य, नेत्र कमल सारिखे, साधू करून मंगल स्नान केले, कन्याचे मुख व लोकन ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिधले, जन्मपत्र वर्तुनीय कलावती नाम ठेविले, ब्राह्मण आनंदे करून साधूस सांगते झाले, कलानिधी चंद्रास म्हणत, तो तिचे मुखावरी वास करीत कलावती नाम ठेवित, म्हणून सर्व विघ्न विप्रवर शुल्क पक्षी कला वाढत, तेसी ती थोर होत प्रौढ अवस्था, तीस येत विवंचना करी लग्नाची, गोकांचन पूर विख्यात, तेथे शंखपती वाणी राहत, धनिकाने कुलवंत वर निमित्ता, झाला शुभ दिन लग्न घटिका पाहुणी कन्या अर्पिली, त्या लागून अग्निदेवांचे साक्षीने लग्न करिता, झाला वाद्य नृत्याधी गीत याचका बहुत द्रव्य देत, सोहळा केला दिवस 7 अंदन फार दिदले, माताची पुत्र मानून घरी ठेविला, तत्क्षण
सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय अध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. सुतवाच आता साधूंचा इतिहास श्रवण करा. सांगतो तुम्हास भोगुण्या सर्व विलासांती निध्य पावला पाहुण्या सुमूर्त व्यापार करावयाशी निघत मनी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला संगी घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत एक नगर अति अद्भुत नरभत्त तिरी पाहिले तेथे जामात सहित राहिला. त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीत असे आनंदी करावे. सत्यनारायणचे पूजन त्याची विसरला आठवणाप्रमाणे करून धान्य त्यास लुब्ध झाला. त्या कर्म विपाके करून पातला परम गहन एके दिवशी त्या नगरात जाणं राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोती यांच्या माळा घेते झाले. पाहुणे सकाळ निद्रेने व्यापिले. रक्षपाळा कोणी पाहता न झाला. सुत मागध बंदीजन जागे करती राजा लागून शौचविधी स्नान करून बसता झाला. सिंहासनी सेवक जन सर्व येऊन करून या साष्टांग नमन सांगती सर्व वर्तमान चोरे भांडार फोडिले. रत्नमाळाधी धन नेले सर्व हरण करून आज्ञा केली. समस्त लागून धरून आणा चोराते न आणि तस्कर होईल तुमचा घात फार. हे ऐकून दूत विचार करीते झाले. ते दवा शोधित चाललेले ग्रामांतर कोठे न लागे त्याचा थार विलाप करीती नाना प्रकार. आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण ऐसे म्हणत भय मानून काय करीते झाले. परदेशी साधूस जाणून थोर चोर हाच हे स्थापून त्याशी केले बंधन. साधू जमाता सहित रत्ने आणि मोतिक म्हाळा वस्त्रे घेतली. सकाळ पुढे घालून दोघाला राजापाशी आणले. प्रतिकूल हरी त्यास झाला म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे त्यावेळी राज्य भंडारी ठेविले. साधू यास कारागृही घातले. जामातास ही लोह शृंगला पायात त्याही सेवक जन घाली. ती साधू जामाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे हे पुत्र हो तात धन आपले कोठे गेले. कोठे माझी भार्या असेल. कलावती काय करील. विधाता झाला प्रतिकूल आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंतन गहन मोठ्याने प्रयासे धन मिळविले होते मी. कोणत्या कर्म विपाके करून कोणत्या पापाच्या चरण मी केले. काळे करून चिंतित वर्षे लोटली. प्रतिकूल हरी होत जे धन होते संचित. राजदंड समस्त राहिले ते चोरे नेले. भार्या झाली अतिदुःखित. पतीचे कल्याण इच्छित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकुणी खातसे घरी काही न राहिले जाणार. मग कन्येसहित आपण काष्टी वेचून रानातून निर्वाह करीती झाली. अन्न आच्छादन नसता वरी कन्या तिची काय करी राहत होता. विप्र शेजारी त्याची घरी जात असे तो तेथे सत्यनारायणचे अर्चन करीत होता. एक सज्जन कलावती करून नमन काय तेथे बोलली पिता आणि भ्रातार घरास येती सत्वर. तू माझ पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीना. ऐसी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणती. सभासद कथा ऐकून प्रसाद घेत प्राप्तकाली घरी आली. आई म्हणे सुलक्षणा कुठे राहिलीच कोणी कारण. सत्यनारायण कथा पूजन सर्व तिस सांगितले. माते इच्छा पूजेची करून आहे म्हणसी तू जरी जनकाने भ्रातर मिळून घरी यावे यासाठी मातेचे माले मनात भिक्षार्थ गेली. नगरात न करीत आयास बहुत धन मिळाले. मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजेला. कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण. कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी. सत्यनारायण वाच या पूजेचे महात्म वर्णन शकती निगमागम. देवाधिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषतो. मुक्ती देणार त्यास न सोशे गर्वाचा भार. यती म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला. कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले. तत्वता मुक्त त्याची करी आता आज्ञा माझी. तुझ असे स्वपर्यक वृत्ती. राजाने निद्रा केली होती. तो विप्ररूपी तया प्रति बोध करिता झाला. माया हरीची प्रगटली. मग निद्रा राजाची गेली. विस्मित होऊन तयवेळी आश्चर्य करीती म्हणत गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमलापती मुख अवलोकुनी घृती सिंहासनी बैसला. सर्व वृत्तांत तय वेळा मंत्री अशी सांगता झाला. एकोणी प्रधानाधिक ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य. मनात झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबल. मग कारागृहातून तत्काळ साधूस आणून सान्निध्यतया बैसवून पुसते आनंदे. राजू आज काय तुमचे कुळगोत्र कोण. देश पवित्र येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे माझपाशी. साधू वाच रम्य रत्नपूर नगर. आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयचा व्यवहार यती वाणी असो. आम्ही मणी मोती हिरे रत्न विकावी करून या प्रयत्न राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले चोर नाही. आम्ही जाण मणी पाहावे विचारून राजदूती तुमच्या भयाने धरून आणले. आम्हाशी अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ. आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सूचना उक्त दिसे ते आता करी
वाहिले हे बोलून उगे राहिले. एकूण या निश्चय केला त्याच वेळी राजाने तत्काळ बंधापासून उभय ताते मुक्त करून नाविका ते आणून श्वश्रू दोघांचा करविला. धुतात तिळ मिळवून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिली तयाशी पक्वानासहित भोजन नाना प्रकारे करून उभयताशी घाली भोजन तांबूल ही दिधले केला. बहुत आदर दुःख भोगित होते फार त्या व्यथेचा परिहार केला. राजाने तत्वता ऐसा सन्मान पाहून साधू बोले. राजा लागून राजेंद्र कृपा करून माझा आज्ञा द्यावी. जी स्वामी तुमचे कारागृहीत दुःख भोगेले बहुत काही आता लवलाही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी. महाराज जामातासह मज ऐसे बोलून सहज उगाच तो राहिला. ऐसे साधूची वाणी ऐकून तेच क्षणी कोशाधिका बोलावून आज्ञा करिता झाला. द्रव्य आहे त्यांचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित. साधू वेशाच आज्ञा देत जावे आपल्या गृहाशी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालेला. तेथून नौकेवरी बैसून नदी मार्गे चालेला. जामाता साधू ते वेळा गीतवाद्य करिता झाला. मंगळ करून चालला. विसरला पूजनास सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव पूजन करील. मनोभाव त्यावरी देव कृपा करी. सर्व कामना देऊनी करिता त्याचे मनोरथ पूर्ण. ऐसा देव कृपा घन त्या कारे भजना सुत वाच. हे शौनकाधिका ऋषीगण एक हरीचे महिमान तापत्रयात जे पडेल जन त्यास कृपे उद्धारितो. तो तापस रूप धरून करी साधूचे विटंबन. ती कथा आता गहन ऐकावी जीवे भावे. तापस वाच नौकेत काय भरले धन ते सांगावे मज लागून. साधू बोले तल्लाला पत्रे पूर्ण नौके माझी भरी येली. आम्ही तरणीवर बेसून जातो. नदी मार्गे करून विरोधी प्रयोजनी काय कारणे करीता. तपस ऐकता वचन म्हणेल पत्रे करून पूर्ण मनी इच्छा तेची जाण तथास्तु ऐसे होयची. त्याच वेळेस सर्व धन गुप्त झाले नौकेतून. साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला जामाताशी. नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाण दिसती मज लागून. द्रव्य यातील गेले कोठे ऐसे बोलून तत्काळ मूर्छित पडला. विहाळ विलाप करून प्रबल दुःख शोक करीत असे. जो जामाता बोले वचन तापसाचा केला अपमान. आता त्याशी जावे शरण मरण नाही तुम्हास. गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण. महाराज तुम्ही कोण न कळले मज स्वामी. यज्ञ किंकर गंधर्व की देवांचा ही देव मनी न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोलिलो. माझी विटंबनाचे कारण सर्व सांगावे माझा लागून. तत्काळ कृपावंत होणे तापस बोलता झाला. तापस वाच आपले मन आपणाते शत्रू मित्र ऐसे होते मोठेपणाच्या अभिमानाते सोडी. आता तू साधू आपले मूढपणाचे योगे भोगिलेसी. जे केले मागे चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता ते अनपत्य मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न. मी यथाविधी तुझं पूजीन ऐसा नवस केलास. परंतु धनगर्वे भरित पूजा विसरलास. सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझं प्रचित दाविली. पूर्वी ऐसावर पाहुणे कन्या झाली तुझं लागून. मूर्ख आता तरी उमज मनी बोलून रूप दाखविले. साधू करी साष्टांग नमन. गळ्यात वस्त्र घालून म्हणे अपराधी गहन सद्गद वाणी बोलत असे. जय जयजी सत्यनारायण. जय जयजी अपरंपार गहन. जय जयजी सर्वातीत निर्गुण विश्वव्यापक. तूची एक तू सत्वरूपी निरंजन. तू देव कृपेचा सागर पूर्ण. तुझ्या आधारे प्राणी मात्र जाण चारी योगी वर्तती. तू देवाधिदेव जगत्री वास. तुझी खरा जगदीश. द्रव्यमध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की तुझे बुद्धीचे क्षमापण करी. आता कृपा निधान वारंवार तुझे स्मरण करीन मी. हे जाणपा ऐसे स्तुती करून मुद्रा लक्ष स्थापिल्या. तेथे प्रत्यक्ष मजला आहे तर तुझे चरण साक्ष चोपता. पोहोचता घरी पूजिन प्रसन्न होणी नारायण. म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण. पुत्रपौत्र समावेत जाण नाना भोग भोगी शिपे. भोगुण्या सर्व संपदा अंती पावशी माझे पदा. न होता तुझा अपदा सुखे राहे या लोकी. ऐसे देऊनी वरदान अंतर्ध्यान झाला नारायण. साधू आपुले नौकेत बसून पुढे चालता झाला. तो सोनाग्राव जवळ येता मग घरी पाठविला दूत. तो जाऊन या लीलावती प्रत हात जोडून सांगे पा म्हणे. साधू जामाता सहित कृतकृत्य होऊन देत. तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी. सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली. सत्वर सांगती सखी जनांचे भार. नावे जवळी पातली कलावती प्रसादन घेता निघून आली. तत्वता पती मुख दर्शनाची उत्कंठात होतो. तेथे हेसे वर्तले. अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारणे नौका बुडाली. साधू म्हणे त्यावेळी माझी विटंबना कोणी केले. कारागृही बहुत प्रकार दुःख भोगिले. दिवस फार प्रारब्ध करणी अपार. काय करू मी आता. पुत्राविने माझा संसार वृथा झाला दुस्तार. आता माझे जीवाची धिक्कार. ऐसा प्रकारे विलाप करी ते पती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण. इतक्यात
लीलावती पूजा सारून मांगल्य करीत ती आली. जमाताचे निधन ऐकताच शोकपूर्ण कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था. धिक्कार तुझी प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करी कन्येचे मुखाकडे पाहे तो मुगमुरुकांस उतरला आहे. मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धरणी मूर्छित. कर्दळी स्तंभाचे पहरी पडतास झाली घाबरी. सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहतसे रूपे अत्यंत सुंदर नेत्रातून वाहे नीर मोत्यांसारखे हृदयावर शोभायमान होतसे. हा नाथ समर्थ मजवरी का केला अनर्थ. आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझविणे. पतीचे श्री अर्धांग हे वेदांत आहे चांग. अर्धांग जाता अंग कैसे राहिलं समर्था. कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती शोकसमुद्रात बुडती मग काय वर्तले ते ऐका. आकाशवाणी ऐसी झाली की कलावतीने पूजा केली परिप्रसाद न घेता आली म्हणून यावे देव शोभला आता प्रसाद घेई आदरे तरी पतीची पावेल सादरे. हे ऐकताच जाऊन त्वरे प्रसाद सेविती झाली. त्यावेळेस सत्यनारायण करुणा करो कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्व ज्यांना देखत. नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाली. साधू धावून त्यावेळी जामाताशी भेटला. जामात मृत्यू गृही गेला तो माघारी फिरून आला. हे पाहताची जनाला विस्मय फार झाला. म्हणती सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान पावतो भक्त लागून. कलियुगी तत्काळ साधू जामाता सहित श्रीकन्येचा धरून हात घरी आले समस्त. याच्या काते गौरविले लक्ष समुद्रांचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले. पातका कांचनी करून इष्ट सोयरे अप्तजन ब्राह्मण बोलावणी वेद घोष करून पूजा करिता झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवाशी अर्पिली सकळे. भक्ष भोज्य पेश वज्वले नाना प्रकारे करीत असे. षोडोपचारे भगवंत पूजिता झाला जमाता सहित. मग प्रार्थना केली बहुत. वासुदेव तोषविला साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध. मी मूळ मम अपराध क्षमा केली पाहिजे. सूर असुरा प्रति नाना गंधर्वाची रीती तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे. तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती तुझे कृपेने जगती वर्ततात सर्व लोक. आता करुणी मजवरी कृपा करुणा कर जगद्रूपा. माझी पूजा अंगीकार निज रूपा चित्रा पा माझी ठाव देई. ऐसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्राणीपात. विप्रभोजन करून समस्त तोषविले भूदेव. मित्रबंधू आप्तजन सर्वाधिधले भोजन. या लोकी सुख भोगोनी अंती विष्णुपद पावला. या विधाने करून करील सत्यनारायणाचे पूजन. त्याचे मनोरथ जाणतो देव पुरविल. जी कामना मनातून करील ती सिद्ध पावेल जाण. कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालविले. इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थाध्याय समाप्तम. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. सुत म्हणे शौनका धिका सावध चित्ते करून ऐका कथिता मी कथनका जेणे प्रसिद्धी पावेल. अंगध्वजे नामी विख्यात राजा प्रजापलानाची अशक्त असता झाला. त्याचे चरित परिसा आदरे करून सत्यदेवाचा प्रसाद टाकून पावला आपदा. राज्य असून संपदा क्षणात नष्ट झाली. एके समय तो नृपती जाऊन घोर वनाप्रती मारुनी नाना मृगाप्रती पावता झाला. श्रमात तो एक देखील वट तरू जयाच्या छायेचा विस्तारण घेरू. त्या माझी तो रूप व रूप घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत सकल गोपानंदित. सत्यदेवाची पूजा शांत म्हणे करून करीतात उन्मंत ऐसा तो नगरपती. सत्यदेवाच्या जाऊनी पुढती नमन पूजा धिक भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करुणी सत्यपूजन द्विजा करुणी साष्टांग नमन प्रसाद. राजा सानिध्य ठेवून जाती झाले सापेक्षे. सकल मिळवणे आनंद भरित प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट झाले. त्यावरी रूप म्हणे हे पशूंचे पालक मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातून प्रसाद धिक हे कैसे घ्यावे म्या. असा विचार करुणी मनात प्रसाद देसाची टाकून वनात अश्वरूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. मग तो मार्गी अपशकुन होत नगरा पातला. चिंताक्रांत सदनी जाऊनी पाहात तो अनर्थ वर्ताला. असे पुत्र झाले सकल नष्ट प्रधानहीन दिसती. अष्ट सकल जन पावती कष्ट संपत्ती लया पावली. चिंताक्रांत होऊन नृपती विचार करी आपले चित्ती. प्रसाद त्यागे करून झडती दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित. त्या सकल गोपाला सहित व्रतचरण करावे. याचा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रता. ते यथाविधी व्रत आचरून गोपाळांशी
महर्षी प्रसाद अर्पुनी प्रसाद भक्षण स्वयं करुणी नगरपातला त्वरिततेने तोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्माधिक त्यांच्या अंत नाही सत्य कदापि ऐश्वर्य सामग्र ही लाधले राज्य स्वतंत्र चालले पुत्रपौत्र ही सजीव झाले व्रत प्रभावे करुणी अंगध्वज रूपती येशा परी दारासुतांचे सुख संसारी भोगुनी गेला लोकांतरी देवा सानिध्य ऐसा या राजाची कथा कथिली पवित्री संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा सुत म्हणे या मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकून अधुरित सकल टाकून या पावती नर सुखात ऐसे हे व्रत परम पवित्र त्याचे आचरण करीती जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किमपि ही सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुजान त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय दारिद्र्य होऊनी संपत्ती मान बंधाचे तुटेल बंधन भीती सकल ही जाई पळून व्रत प्रभावे करून या इहलोकीचे सुख भोगुनी सकल दुरिते शमवुनी पवित्र ऐसा वैकुंठ भुवनी नांदताती सुखे हो ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर त्यांचे श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती या सत्यनारायणा प्रति कोणी काल ऐसे म्हणते सत्य ईश्वर ही ऐसी ही ख्याती होईल सत्य या जगी हे व्रत चारी युगी प्रसिद्ध परी कलियुगी त्वरित फलद याचे नियोगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकाधिकी धी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा ही पूर्ण झाली. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंड सत्यनारायण कथा पंचम अध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.